ठाकरे गटाच्या आमदारांची संध्याकाळी 7 वाजता बैठक आयोजित करण्यात आली। अंबादास दानवेंच्या अजिंक्यतारा निवासस्थानी ठाकरे गटाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांची बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे देखील बैठकीला उपस्थित राहतील, तर बैठकीनंतर आमदारांना स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात आलं। कबरीच्या वादावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। कबर काढून टाकणं परंपरेला शोभेचं आहे का, असा सवाल वडेट्टीवारांनी विधानसभेत केला। कबर ही शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक आहे, असं विधान विजय वडेट्टीवारांनी केलंय। सोलापुरात 60 उद्योजक 300 कोटींची गुंतवणूक करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर सोलापुरातील उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात येतोय। उद्योजकांना आवश्यक असलेल्या सर्व सेवा सुविधा एका शतकाली देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी 28 मार्चपर्यंत कोरटकरची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। कोल्हापूर कोर्टाबाहेर गोंधळ करत शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून गेले। कोरटकरला कोर्टाबाहेर आणताच शिवप्रेमी आक्रमक झाले। यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत प्रशांत कोरटकरवर चप्पल फेकण्याचाही प्रयत्न करण्यात आला। कुणाल कामरानं मुंबई पोलिसांना पत्र लिहिलंय। कामरानं हजर राहण्यासाठी 1 आठवड्याची वेळ मागितली आहे, तर मुंबई पोलिसांनी कामराला चौकशीसाठी नोटीस दिली होती। त्यासाठी कामराने 1 आठवड्याच्या मुदतवाढीची मागणी केली आहे। कुणाल कामराचा स्टुडिओ बेकायदेशीर असल्याच्या साक्षात्कार टीका केल्यास झाला का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। कुणाल कामरानं काहीही चुकीचं केलं नसल्याचा दावा संजय राऊतांनी केला। कुणाल कामराविरोधात नाशिकमध्ये शिवसेना महिला आघाडीनं आंदोलन केले। सावकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये कुणाल कामराच्या अटकेच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले। सांगली शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलं। यावेळी कुणाल कामराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। कुणाल कामरा विरोधात शिवसेना उपनेते विजय चौगुलेंनी नवी मुंबईतल्या रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात केलेल्या टीकेवरूनही तक्रार दाखल करण्यात आली आहे। गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर युवा काँग्रेसच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। बेरोजगारीच्या मुद्द्यावरून युवा काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इंग्लंड दौऱ्यावर आहेत। त्यांनी बकिंगहॅम पॅलेस ते हाईड पार्कपर्यंत जॉगिंग केले। चप्पल आणि पांढऱ्या साठीवर त्या अधिकाऱ्यांसोबत धावताना दिसल्या। त्यांच्या जॉगिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। अकोलामधील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला। या कार्यक्रमात विदर्भातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 13 कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठ विदर्भातील कृषीसह इतर अनेक क्षेत्रातील महिलांचा सन्मान करतात। मालेगाव शहरातील जिजामाता उद्यान परिसरात लावण्यात आलेले अफलातून बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला। मालेगावच्या साईबाबा मंदिर ते विद्यानगर भागातील रस्ता शोधून देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस माहिती अधिकार कार्यकर्ते पंकज पाटील यांनी जाहीर केले। त्यामुळे शहरातील रस्ते कामात होत असलेला आर्थिक गैरव्यवहार चर्चेचा विषय ठरला। अकोला महानगरपालिकेचा 2025 आणि 26चा अर्थसंकल्प सादर झाला। महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांनी 10.92 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। अर्थसंकल्पात कोणतीही नवी दरवाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला। दानवेंचा फुगडी खेळतानाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या बठाण बुद्रुकमध्ये दानवेंच्या वाढदिवसानिमित्त संगीतमय भागवत कथेचं आयोजन केलं होतं। यावेळी दानवेंनी फुगडीचा आनंद लुटला। महात्मा बसवेश्वराचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक मंगळवेढ्यात करावं अशी मागणी आमदार समाधान आवताडेंनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत केली। संत चोखामेळ्यांचंही स्मारक या ठिकाणी व्हावं असं देखील आवताडे म्हणाले। वीज बिलांच्या थकबाकी मुक्ती संदर्भातील महावितरणाच्या अभय योजनेला आता केवळ 7 दिवस उरलेत। पुणे परिमंडलामधील 10,306 ग्राहकांनी 27 कोटी 64 लाख रुपये भरणा करून थकबाकी मुक्त मिळवली आहे। राजगुरुनगर नगर परिषदेच्या कचरा समस्येवर मात करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला। कचऱ्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय, त्यामुळे या तरुणांनी एकत्र येत कचरा उचलून परिसराची स्वच्छता केली। सोलापूर महानगरपालिकेच्या लोक अदालतला उत्तम प्रतिसाद मिळाला। यावेळी 2,962 मिळकतदारांनी हजेरी लावली। या लोक अदालतीमध्ये 10,12,73,000 रुपये मिळकतवर वसूल झाला, तर 1,80,29,000 रुपये सूट मिळाली।
सीबीएसईच्या धर्तीवर राज्य शाळांचं वेळापत्रक लागू केलं जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती। या पार्श्वभूमीवर भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसार शाळांचं वेळापत्रक निश्चित केलं जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी विधानसभेत दिली। त्यामुळे सुट्ट्यांचं सध्याचं वेळापत्रक बदलणार नसल्याचं स्पष्ट झालंय। एसएससी आणि एचएससी परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये यंदा घट झाल्याचं पाहायला मिळालं। एचएससी परीक्षांमधील गैरप्रकार 20% कमी झाले, तर 10वीच्या परीक्षांमध्ये 70% गैरप्रकार कमी झाले। मुंबईतल्या 9,26,000 विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली। उरलेल्या 1,72,966 विद्यार्थ्यांची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या। अपार आयडी काढण्यासाठीची मुदत 28 डिसेंबरला संपली। काही विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने 15% विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही। अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बोलेरो विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाला। त्यानुसार राज्य सरकारने तयारी सुरू केली। 30 मार्चला विमानतळावर टेस्ट राईड होणार आहे। इंदूर अमरावती आणि अमरावती इंदूर या दरम्यान ATR 72 विमानांची परीक्षा चाचणी केली जाणार आहे। PMPLAनं चालकांसाठी कठोर निर्बंध जारी केले। त्यापुढे बस चालकाला बस चालवताना मोबाईल वापर, तंबाखू आणि पान मसाल्याचं सेवन करण्यासाठी बंदी घालण्यात आली। जर एखाद्या कर्मचाऱ्याने नियम मोडले तर 2 महिन्यांसाठी निलंबन करण्यात येणार आहे। पुणे शहरातील केवळ 100 कॅमेऱ्यांना AI टेक्नॉलॉजी बसवली जाणार आहे। शहरात एकूण 2,866 कॅमेरे आहेत, मात्र त्यातील 100 CCTV कॅमेऱ्यांनाच AIचं लायसन्स मिळालेलं आहे। सोलापूरच्या गावडेवाडीतील मल्लिकार्जुन मंदिराचा कळसारोहण सोहळा पार पडलाय। भक्तिमय वातावरणात गावडेवाडीतून मिरवणूक काढण्यात आली। गावडेवाडीतून विवाह होऊन गेलेल्या मुलींनी 111 कुंभ घेऊन कळसारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावली। नागपुरात अभाविपनं इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या शिक्षकाविरोधात आंदोलन केलं। अभाविपकडून कॉलेजमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिक्षक मुलींसोबत अश्लील वर्तन करत असल्याचा आरोप करण्यात आला। इंटरनल मार्क देतानाही मुलांना धमकावलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी आंदोलन केले। शहरातील खोदलेल्या रस्त्याविरोधात नागरिक संतप्त झाले। अनेक दिवसांपासून रस्ते अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला। खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघात वाढल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। जालन्यातील शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय सामूहिक आत्मदहन मोर्चा काढण्यात आला। 14 ऑक्टोबरच्या निर्णयानुसार राज्य सरकारनं निधीची तरतूद करून निधी विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना देण्यात यावा। विनाअनुदानित शाळांना 100% अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव इथं गेल्या 15 दिवसांपासून ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा होत नाहीये। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कोंडून ठेवलं। जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत कार्यालयाचं कुलूप खोलणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता। बीडमधील विनाअनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना आत्महत्या केली होती। या प्रकरणी त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा आणि या मागणीसाठी आश्रमशाळेतील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला। मुंबईकर उकाड्यानं हैराण झालेत। गेल्या आठवडाभरात तापमान स्थिर होतं, मात्र येत्या शनिवार आणि रविवारपर्यंत तापमान 36 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं तापमान वाढीचा अंदाज वर्तवलाय। 29 मार्चपासून कमाल तापमान 36 अंशावर जाण्याची शक्यता आहे। सातारा शहरासह महाबळेश्वरमध्येही कडक उन्हाळा जाणवू लागला। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने नागरिक चांगले त्रस्त झाले। महाबळेश्वरचं कमाल तापमान 32 तर साताऱ्याचं कमाल तापमान 37 अंशावर नोंदवले। त्यामुळे नागरिक चांगलेच घामाघूम झाले। वाशीमध्ये तापमानात वाढ झाली आहे। जिल्ह्यातील तापमानाच्या पाऱ्यानं 38 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्यानं नागरिक त्रस्त झाले। तापमान वाढल्यानं नागरिक शीतपेयांचा आधार घेताना दिसत आहेत। तसंच उष्माघाताचा धोका वाढल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं। सोलापुरातील विजापूर नाका ते सैफुल रोड इथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। महापालिका आयुक्तांनी पोलीस आयुक्तांसह अतिक्रमण जागेची पाहणी केली। यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेलं अतिक्रमण स्वतःहून काढून टाकावं असं आवाहन पालिका आयुक्तांनी अतिक्रमण धारकांना केलं। अकोला जिल्ह्यातील रुईखेडमध्ये आग लागल्यानं शेतातील गव्हाचं पीक जळून खाक झालंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आगीत संपूर्ण पीक जळाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वाशिमच्या रिसोडमधील रोणी बुद्रुकमध्ये झाडावर चढलेल्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला। झाडावर असलेल्या विजेच्या तारांचा अंदाज न आल्यानं तरुणाचा तारेला स्पर्श झाला आणि त्यामुळे महावितरणानं यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे।
पंढरपूरमध्ये शालेय पोषण आहारातून 10 मुलांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली। अर्धवट शिजलेलं अस्वच्छ तांदूळ, उग्र वास, अस्वच्छता यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे। त्यामुळे शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगावात होणारे हिंदू संत संमेलन वादात सापडले। गुढीपाडवा आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या संमेलनाला परवानगी नाकारली। दरम्यान आयोजकांनी याविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली। वाशिम जिल्ह्यात महावितरणाच्या 12,244 ग्राहकांकडे तब्बल 37 कोटी रुपयांचं वीज बिल थकले आणि या थकबाकीमुळे महावितरणानं अनेक ग्राहकांची वीज जोडणी कायमस्वरूपी खंडित केली आहे। आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आणि या विभागात 29% पदं रिक्त आहेत। नुकत्याच पार पडलेल्या संसदीय स्थायी समितीच्या रिपोर्टनुसार या विभागाकडे अ, ब आणि क गटांमध्ये 1,486 मजूर पदं आहेत आणि त्यापैकी 428 पदं रिक्त आहेत। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये 2 गटात किरकोळ कारणामुळे तुफान हाणामारी झाली। तर या हाणामारीत 1 जण ठार झाला तर 6 ते 7 जण जखमी झाले। जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे। नाशिकचा बनावट जिल्हाधिकारी बनावट विभागीय आयुक्त असल्याचं भासवून अनेक लोकांना गंडा घातला। आरोपीने पोलिसांची जमीन सरकारकडून घेऊन कॉलनी बनवून ते 1,20,000 रुपयांना विकणार असल्याचं सांगत अनेक लोकांची फसवणूक केली। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। कल्याणमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला। कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। दोन्ही गटाचा एकमेकांवर मारहाणीचा आरोप आहे। तर प्रभागातील पाणी प्रश्नावरून यांच्यात वाद झाला। यवतमाळच्या धारवा शहरात भरदिवसा चोरीची घटना समोर आली। बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी एका किराणा व्यावसायिकाच्या घरात शिरून पैसे आणि सोनं चोरले। चोरीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून अधिक असा तपास सुरू आहे। रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य मानवी हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे। खवसावाडीमध्ये रस्ता नसल्याने एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला। तर या प्रकरणी तक्रार दाखल केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पुढील 4 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। सांगोल्यातल्या करांडेवाडी स्वस्त धान्य दुकानदार मनमानी सुरू आहे तशी तक्रार 80 शिधा पत्रिकाधारकांनी तहसील कार्यालयाकडे केली। मात्र पुरवठा विभागाचे अधिकारी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरं देऊन दुकानदाराला पाठीशी घालत असल्याची तक्रारही नागरिक करतात। सहकारी दूध महासंघात प्रोडक्टिव्ह फंड घोटाळ्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महासंघाच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। डेअरी कर्मचाऱ्यांना पीएफचे दावे निकाली काढून देण्याचा आमिष दाखवत या कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये उकळलेत। पीएफ विभागानंच या प्रकरणी सीबीआयकडे तक्रार दाखल केली। उल्हासनगरमध्ये 2 महिलांनी पाण्याची मोटर चोरल्याची घटना घडली। चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आणि या प्रकरणी दोन्ही महिलांवर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमध्ये 100 दिवसाच्या कृती आराखड्यात ग्रामीण पोलिसांनी 6,000 तक्रारीचा निपटारा केला। गेल्या 3 महिन्यात वाद, तंटा, भावकी जमिनीवरून वाद अशा तक्रारी सोडवण्याचं काम सुरू आहे। आता उर्वरित प्रकरणांमध्ये न्यायालयात दावा दाखल करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला। संभाजीनगरच्या हर्सुल भागातील अतिक्रमण हटवण्यात आले आणि या भागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प उभारण्यात येणार। मात्र त्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी अतिक्रमण केलेलं होतं। महापालिकेनं नागरिकांचा विरोध झुगारून 180 अतिक्रमणं जमीनदोस्त केली। भंडाऱ्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणं वाहन जप्त करण्यात आले। पोलिसांनी 14 जनावरांची सुटका केली। यावेळी 17,69,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली। राज्यात मागील वर्षात तब्बल 4,240 कोटींचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। तर ड्रग्ज तस्करी प्रकरणी 14,230 जणांना अटक करण्यात आली। तशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील प्रभूंनी विचारलेल्या प्रश्नावर योगेश कदम यांनी ही माहिती दिली। नशेसाठी मेफेटमाइन इंजेक्शन विक्री करणाऱ्याला सांगलीतून अटक करण्यात आली आहे। ओंकार पवार असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। पोलिसांनी त्याला विठा शहरातून अटक केली। त्याच्याकडून 35 बाटल्या आणि 57,000चा मुद्देमाल जप्त केला। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सोनू सूदच्या पत्नीचा अपघात झाला। अपघातात सोनाली सूद आणि मेहुणी सुनीता जखमी झाल्यात। दोन्ही जखमींना उपचारासाठी नागपूरच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अमरावतीच्या दर्यापूर ते अकोला मार्गावर कापसानं भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली। सोमानी इंजिनिअरिंग जवळ ट्रक कापूस घेऊन येत असतानाच अचानक आग भडकली। आगीत संपूर्ण कापूस जळून खाक झाला।